नमस्कार, माझं नाव विक्रम मेंदळे. मी पुण्यामध्ये प्रभात रोडवरती असलेल्या आणि कर्वेनगरमध्ये असलेल्या विक्रम्स फिटनेस स्टुडिओचा फाउंडर डायरेक्टर आहे. आता आपण यावर्षी विक्रम्स फिटनेस स्टुडिओचं युट्यूब चॅनल काढलेलं आहे आणि ते चॅनल का काढलंय आणि विक्रम्स फिटनेसमध्ये एक्झॅक्टली काय ऍक्टिव्हिटी चालते आणि कशा पद्धतीचा हा फिटनेस स्टुडिओ आहे याची इन्फॉर्मेशन मी तर पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. नक्की तो व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा जो व्हिडिओ हा बनवतोय आपण, तर ह्याच्या मागचा हेतू थोडासा वेगळा आहे. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा व्हिडिओ ह्याच्याबद्दल आहे की एखाद्या व्यक्तीने आपला स्वतःचा फिटनेस गोल हा कसा ठरवावा, म्हणजे मला माझ्या शरीराकडनं काय अपेक्षा असल्या पाहिजेत हे कसं एखाद्या व्यक्तीने ठरवावं, हे आज मी ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे ऍज अ फाउंडर डायरेक्टर ऑफ विक्रम्स फिटनेस मला एक गोष्ट इकडे स्पष्टपणे सांगायची आहे की विक्रम्स फिटनेस ही अशी इन्स्टिट्यूशन आहे ज्याच्यामध्ये नॉर्मल कॉमन लोकांना आपण फिटनेसवरती ऍडवाइस देतो आणि त्यांचे काही लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण सॉल्व्ह करून देतो. त्याच्यामध्ये त्यात वजन कमी करणं येतं, टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करणं येतं, त्याच्यानंतर थायरॉइड कंट्रोल करणं येतं, पीसीओडीचे प्रॉब्लेम जे बायकांमध्ये असतात ते रिव्हर्स करणं येतं, या सगळ्या गोष्टी येतात. आपला हा विक्रम्स फिटनेस हा बॉडी बिल्डिंग स्टुडिओ नाही. तर त्या अनुषंगाने आज मी हा विषय निवडलेला आहे की आपण आपला फिटनेस गोल हा कसा ठरवावा. आता काही गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे आज आपण जर का आताची सिच्युएशन बघितली ज्याच्यामध्ये आपण सोशल मीडिया, हे माझ्यामध्ये सगळेच लोक 100% लोक भरपूर प्रमाणात सोशल मीडिया वापरत असतात. सोशल मीडियावरती बघून बऱ्याच लोकांचे फिटनेस गोल्स हे बदलत असतात. आजकाल सोशल मीडियावरती आपण बघतो की काही महिन्यात किंवा 30 दिवसात 30 डे ट्रान्सफॉर्मेशन, 1 महिन्याचं ट्रान्सफॉर्मेशन, 6 महिन्यात 120 किलोवरनं 80 किलोला व्यक्ती जाते. ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या इंस्टाग्रामवरच्या गोष्टी आहेत ज्या आपण बघत असतो, तर त्याच्या मागच्या, म्हणजे त्या लोकांनी बऱ्याच ज्या काही गोष्टी केलेल्या असतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला सांगत नसतात. ते फक्त त्याचा एंड रिझल्ट दाखवत असतात की आधी कसे होते आणि आता कसे आहेत. ऍक्च्युली त्याच्यामध्ये फॅक्ट चेक कुठल्याही प्रकारचा होत नाही. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आजकाल काय झालेलं आहे, हेच अगेन इंस्टाग्राम, फेसबुक आणि त्याच्यावरती आपण जे ट्रान्सफॉर्मेशन बघतो, तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की लोकांना अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. म्हणजे काय की मी अशी लिटरली लोक बघितलेली आहेत की जे 10 वर्ष विविध पद्धतीचं खातायत, शरीराकडे लक्ष नाही, वाटेल तेव्हा झोपतायत, वाटेल तेव्हा उठतायत, खाण्याचा वेळ नाही, ताळमेळ नाही, वजनं वाढत चाललेली आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. पण अशा लोकांना मात्र फिटनेस प्रोग्राम जॉईन केल्या केल्या दुसऱ्या दिवसापासून रिझल्ट हवेत आणि त्यांना महिन्याला 10-10 किलो वजन कमी करून हवंय. तर मित्रहो, हे लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फॉल्स असतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपण इंस्टाग्रामवरती बघत असतो, रोजच्या पोस्ट असतील, व्हिडिओज असतील, रील्स असतील, सगळ्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे असं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कमिंग बॅक टू द पॉइंट की आपण आपला फिटनेस गोल्स कसा ठरवावा. तर माझ्या मते आपण बेसिक पासून चालू करावं. म्हणजे आपण काही बेसिक प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कुठल्याही माणसानी, जेव्हा तो माणूस किंवा ती स्त्री स्वतःचा फिटनेस हातात घेऊन स्वतःच्या शरीरामध्ये काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा म्हणते, हे काही प्रश्न आपल्याला अगदी बेसिक वाले पहिल्यांदा विचारण्याची गरज आहे. ते प्रश्न म्हणजे, पहिला प्रश्न, मला वेळच्या वेळेस भूक लागते का? दुसरा प्रश्न, मला वेळच्या वेळेस टॉयलेटला होते का? माझं रोज पोट साफ होतं का? तिसरी गोष्ट, माझी जी काही झोप आहे, जेव्हा मी रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, तर ती माझी झोप चांगली आहे का, शांत आहे का, मला पडल्या पडल्या झोप लागते का, माझ्या झोपेची क्वालिटी चांगली आहे का, मी माझ्या झोपेमध्ये भरपूर वेळा उठतो का नाही, का शांत असते. तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, माझ्या अंगामध्ये जे काय माझं दिवसाभराचं काम असतं किंवा फॅमिली टाइम तो झाल्यानंतर असतो, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माझ्या शरीरामध्ये एनर्जी लेवल्स पुरतात का, मी उत्साही असतो का दिवसभर, त्यानंतर मला पॉझिटिव्ह वाटत असतं का. तर ह्या सगळ्या गोष्टी, हा चौथा प्रश्न आहे. आणि पाचवा प्रश्न म्हणजे, मला काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत का ज्याच्याकरता मला रोज गोळ्या घ्यायला लागतात, किंवा म्हणजे ज्याला आपण डायबिटीस म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो, थायरॉइड म्हणतो, आणखीन अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकीच्या जीवनशैलीमुळे येतात. तर असल्या काही गोष्टी मला आता ऑलरेडी लागलेल्या आहेत का. तर हे प्रश्न, पहिली गोष्ट म्हणजे आपण बेसिक विचार या सगळ्या प्रश्नांचा केला पाहिजे, रादर दॅन मला 6 पॅक ऍब्स हव्यात आणि मला 3 तासात मॅरेथॉन पळायचा आहे वगैरे, असल्या भयंकर काहीतरी अपेक्षा ठेवून त्याच्या मागे पळण्यापेक्षा हे पहिले प्रश्न आपण प्रत्येका माणसाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. हे अत्यंत बेसिक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमध्ये आपल्याला हे कळतं की माझी बॉडी बेसिकली केपेबल आहे की नाही. आता हे सगळे प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर स्वतःचे जे काय प्रॉब्लेम्स असतील, इश्यूज काय म्हणायचं ते त्याला म्हणू शकतो आपण, तर ते तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे की मला हे 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 प्रॉब्लेम्स आहेत,
की आता कुणाला पाठदुखी असते, कुणाला खांदेदुखी असते, कुणाचं पोट साफ होत नसतं, कुणाला भूकच लागत नसते, कुणाला आणखीन काही असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नोट डाऊन करणं पहिली गोष्ट महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की दिसणं हा त्यातला अत्यंत शेवटचा फॅक्टर आहे. म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन चालू करतो, तर तेव्हा पहिले काय व्हायला लागतं, तर आपल्या शरीरामध्ये चेंजेस व्हायला लागतात, बदल घडायला लागतात चांगल्या पद्धतीचे. ते बदल घडल्यानंतर आपल्या शरीराची फिजिकल कपॅसिटी वाढायला लागते. ती आपल्याला आरामात मेजर करता येईल अशी असते. मी अगदी साधं उदाहरण सांगतो की व्यायाम आणि डाएट आपल्याकडे चालू करायच्या आधी काही काही क्लायंट्स असे होते की ज्यांना 2 जिने चढल्यानंतर धाप लागत होती. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे प्रोग्राम केला, व्यवस्थित वजन कमी झाली, त्याच्यानंतर 5-5, 6-6 मजले न थांबता चढू शकतात. तर हा जो बदल आहे, हे पहिले सगळे बदल तुम्हाला दिसायला लागतात. स्टॅमिना वाढायला लागतो, पॉझिटिव्हिटी वाढायला लागते, एनर्जी लेवल्स वाढायला लागतात, कंटाळा कमी होतो, अंगातली चपळता वाढायला लागते. आणि मग ही लाईफस्टाईल भरपूर दीर्घ काळ मेंटेन केल्यानंतर ते जे आपण शेवटचे रिझल्ट आपण इंस्टाग्रामवरती जे बिफोर आफ्टरचे बघतो, हे अगदी शेवटच्या स्टेजला येतात. त्यामुळे आपल्याला ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला चांगलं दिसण्याकरता पहिले चांगलं वाटण्याची गरज आहे. आणि पहिले चांगलं वाटण्याकडे आपण फोकस केलं पाहिजे, फक्त दिसण्याकडे नाही. तर त्यामुळे सोशल मीडियावरती जे काय आपण बघतो त्यांनी आपला गोल आपण डिसाईड करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आपलं आयुष्य आहे, आपलं पर्सनल लाईफ आहे ते, आणि आपण ते आपल्याच पद्धतीने जगलं पाहिजे. आणि त्याच्याकरता पहिले आपण बेसिक्स लक्षात घेऊन बेसिक गोष्टींवरती काम केलं पाहिजे आणि तिथनं ऑफकोर्स पुढे पुढे आपण जात राहिलं पाहिजे. सो आता स्वतःला हे सगळे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं बघितली, ती उत्तरं बघून ती लिहून घेतली. त्याच्यानंतर काय, तर एक्झॅक्टली आपला बॉडी गोल काय आहे, तर तो पहिले, मग त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर हा गोल सेट करणं ही प्रोसेस चालू झाली पाहिजे. म्हणजे की एक गोल तो घ्यायचा. आता समजा एखाद्याला काय खांद्याचा त्रास असेल, तर माझा खांद्याचा त्रास गेला पाहिजे. एखाद्याचं वजन खूप जास्त असेल, तर आपल्याला वजन थोडं तरी कमी होताना दिसायला पाहिजे. असा एक अचिवेबल गोल, अचिवेबल हा फार महत्वाचा यातला शब्द आहे. 120 किंवा 130 किलोच्या माणसानी सकाळी उठून म्हणणं की मला आता 2 महिन्यामध्ये 6 पॅक ॲब्स हवेत, हा अचिवेबल गोल होत नाही. त्या माणसाकरता अचिवेबल गोल होतो की बाबा मला या महिन्यात 2 किलो तरी माझं वजन कमी झालं पाहिजे, माझी फिजिकल कपॅसिटी थोडीशी वाढली पाहिजे, मला समजा काय कॉन्स्टिपेशन आहे तर कॉन्स्टिपेशन कमी झालं पाहिजे. तर असे अचिवेबल गोल्स हे महत्वाचे असतात. तर तो अचिवेबल गोल आहे तो पहिले लिहायला पाहिजे. तो गोल लिहून काढला किंवा तो गोल ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे की हा गोल अचीव्ह करण्याकरता मला स्वतःमध्ये आणि माझ्या जीवनशैलीमध्ये काय काय बदल घडवावे लागतील. आणि ते बदल पहिले त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित विचार केला पाहिजे की ते जे बदल घडवायला लागतील, तर ते घडवलेले बदल हे मी पुढे आयुष्यभर पाळू शकणार आहे का, तरच ते बदल घडवणं उपयोगाचं आहे. ते सुद्धा उदाहरण घेऊन सांगतो. एखादा माणूस आहे, वजन जास्त आहे, कुठलं तरी जे असं डाएट घेतलं की जे रोजच्या खाण्यातलं आपल्या नाहीये आणि वजन कमी झालं, नंतर काय होतं, त्या माणसाला ते डाएट फॉलो करता येत नाही. डाएट फॉलो न झाल्यामुळे कमी झालेलं वजन परत वाढतं. तर त्यामुळे हा जो प्रकार आहे, आणि अशा भरपूर केसेस मी स्वतःने डोळ्यांनी बघितलेले आहेत की जातात, डाएट घेतात, वजन कमी होतं, पुढच्या वर्षी परत तेच वजन घेऊन परत येतात. कारण का, ते जे डाएट असतं तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये सस्टेनेबल नसतं आणि ते डाएट ते जास्त दीर्घकाळ फॉलो करू शकत नाहीत. त्यामुळे नंतर ते सोडतात. हे डाएट फॉलो करणं सोडल्यानंतर ऑफकोर्स कमी झालेलं वजन हे परत येतं. तर त्यामुळे हा प्रश्न खूप मोठा आहे की जे काय बदल मला माझ्या गोलपर्यंत पोहोचण्याकरता मदत करतील, तर ते बदल जे मी घडवणार आहे ते सस्टेनेबल आहेत आणि ते मी आयुष्यभर पुढे पाळू शकीन का. तर हा त्यातला शेवटचा जो भाग आहे की पहिले आपण बघितलं की स्वतःला बेसिक प्रश्न विचारणं, त्यानंतर स्वतःचे इश्यूज लिहून काढणं किंवा इश्यूज समजून घेणं, इश्यूज समजून घेऊन एक अचिवेबल गोल ठरवणं आणि अचिवेबल गोल करता जे चेंजेस करायला लागतील, तर ते मी आयुष्यभर पाळू शकणार आहे का, ह्याची चाचणी करणं. ही पद्धत माझ्या मते स्वतःचा बॉडी किंवा फिटनेस गोल ज्याला आपण म्हणतो तो ठरवताना ही पद्धत आपण माझ्या मते जर का वापरली, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक क्लॅरिटी येईल की मला काय करायला पाहिजे, माझे काय इश्यूज आहेत, आणि त्याच्यातनं एक आपल्याला असा मार्ग मिळेल जो आपण दीर्घकाळ करू शकतो किंवा आयुष्यात जे चेंजेस आपण करू त्या गोलपर्यंत पोहोचण्याकरता, तर ते आयुष्यभर मी टिकवू शकेन. नमस्कार.